जे काही श्रीमंत लोकही तुम्हाला भेटलेत आणि गरीबी लोक भेटले, कोण समाधानी असं वाटतं तुम्हाला? जर तुलनात्मक आपण पाहिलं तर मी हा एक सहज क्वेश्चन नाही विचारतो. नाही, अगदी बरोबर आहे. हा प्रश्न पण फार सुंदर आहे. ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला अनुभव सांगतो की काही काळ मी 32 शिराळ्यामध्ये राहण्याचा माझा योग आला आणि त्या 32 शिराळ्या म्हणल्यानंतर आपल्याला जगप्रसिद्ध नागपंचमी, तिथं असणाऱ्या जिवंत नागाची पूजा, ह्या गोष्टी सगळ्यांना परिचित आहेत. आणि त्यानंतर मला एक गोष्ट उमगली की आपण आता नागपंचमी आहे तर आपण हा नाग कसा पकडला जातो हे जाणून घेऊया. पण नाग पकडण्याचा जो संघर्ष असतो तो भयानक असतो. म्हणजे त्या चांदोली धरणाच्या बाजूचे जे तो भाग आहे कोकणाचा, तर त्या भागामध्ये जाऊन आपल्याला बांधानं पहिल्यांदा नागाची बिळं सोडकायची असतात आणि आपण गाडी लावल्यापासून 5-7 किलोमीटर आत अंतरावरती चालत डोंगर माथ्यानं त्या भाताच्या शेतीचे जे मोठे मोठे बांध असतात तिथून आपल्याला तो नाग शोधायचा असतो. मीही हौसेने गेलेलो होतो, तिथं नाग शोधायचा प्रयत्न करत होतो. प्रयत्न म्हणजे मी फक्त बिळ शोधत होतो, परंतु माझ्या बरोबरच्या सहयोगी होते, त्यांच्या बरोबर हे कसं पकडलं जातं हे आनंद हे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो. की आम्ही दिवसभर तिथं फिरत होतो. 4-5 ची वेळ झालेली, पोटामध्ये कडाडून भूक लागलेली, कारण जिथं जात असताना आपल्याला डबा वगैरे काहीही नेता येत नसतं. पूर्ण गुडघ्यापर्यंतचा चिखल असतो आणि रणरणता पाऊस असतो, प्रचंड मोठा पाऊस, आणि दिवसभर नाग शोधायचा. नाग मिळाल्यानंतर तो नाग घ्यायचा, तो घेऊन यायचा, तो आनंद विलक्षण असतो. परंतु तिथं एक गोष्ट अशी घडली की तिथं त्या डोंगर माथ्यावरती तिथंच एका शेतामध्ये एक छोटीशी झोपडी होती आणि त्या झोपडीपाशी आम्ही गेलो तर त्या तिथं असणाऱ्या माणसानं आम्हाला आत बोलवलं. आत बोलवल्यानंतर आत गेलो. त्यानंतर त्यानं विचारलं कुठून आला, काय आला, नाग सापडला काय, ह्या गोष्टीची चर्चा झाली आणि त्या माणसाने सांगितलं की तुम्हाला मी छान चहा करून देतो. तो माणूस आतून ज्यावेळेला चहा घेऊन आला त्यावेळेला गोष्ट अशी होती की त्या चहामध्ये दूध नव्हतं. तोपर्यंत मला माझ्या आयुष्यात असा प्रसंग बघायला मिळाला नव्हता की बिना दुधाचा चहा काहीतरी कोरा चहा असतो. तर त्या व्यक्तीला विचारलं की ह्यात दूध नाही का, तर तो म्हणला नाही, आमच्या इथं असाच चहा असतो. म्हणजे त्या परिस्थितीत राहणारा माणूस होता, तो तशा पद्धतीने चहा देत होता. त्याला लक्षात आलं की आम्ही चांगल्या घरातली मुलं दिसतोय, तर त्यानं काय केलं की त्यानं आपल्या मुलाबाळांसाठी काही खारी आणून ठेवलेली होती. ती आज जाऊन त्या माणसानं खारी घेऊन आला आणि ती खारी आमच्या हातात दिली. आणि त्यावेळेला मला लक्षात आलं की माणसं फक्त पैशानं मोठी होत नसतात, तर माणसं मनानं मोठी असणं फार मोठं गरजेचं असतं. तर त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा जे त्यावेळेला दिसला, त्यावेळेला खरं कळलं की बाबा ह्या झोपडीत सुद्धा समाधान आहे, ह्या झोपडीमध्ये सुद्धा दातृत्व आहे, इथं देण्याची क्षमता आहे. आणि ही क्षमता मोठमोठे महालामध्ये गेलो, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये गेलो, परंतु तिथे ही गोष्ट बघायला मिळत नाही.